विकेटचा कॉल जिंकला खेळाडू संघाने आणि फलंदाज स्वीकारले. ही लढत 5 षटकांची असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दिस ओव्हर विल बी 5 ओव्हर्स लिमिटेड. 5 ओव्हर्स, 5 गोलंदाज, 5 ओव्हर्स. इथं मात्र रोशन पाटील बघायला मिळतोय. पहिला चेंडू या महत्वपूर्ण मॅच मधला. P1चा षटक आणि हा चेंडू वॅकंट एरियामध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय दण दण करत सीमा रेषापार चौकाराकडे. अप्रतिम हे फटके आपल्याला नितेश बघायला मिळतात. इंटरनॅशनल मध्ये लेदर क्रिकेट मध्ये आपण बघतो. लेदर क्रिकेट मध्ये कव्हर ड्राईव्ह अप्रतिम खेळला जातो. मग 18 नंबरच्या जर्सी मधला रन मशीन विराट कोहली याच्या माध्यमातून रिकी पॉइंटिंग असेल. पण एक दर्जेदार फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित करणारा. आपण नेहमी षटकारांची भाषा बोलतो, षटकारांवरती कॉन्सन्ट्रेट करतो. षटकार मारणाऱ्या फलंदाजाचं जास्त कौतुक होतं, पण चौकार मारणाऱ्या फलंदाजा देखील क्लास असतो आणि तो क्लास आता मात्र इथं आपल्याला बघायला मिळाला. आरपी आउट टू बॉलिंग मार्क, नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला डोलावलाय. तिथं मात्र प्रोटेक्शन ठेवलाय. हे देखील प्लॅनिंग आहे आणि योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला तैनात करणं आणि त्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर करणं गोलंदाजाच्या माध्यमातून हा देखील प्लॅनिंगचाच भाग आहे. आणि तसंच प्लॅनिंग आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सक्सेसफुल होताना बघायला मिळत आहे. एक धाव मात्र मिळते. स्ट्राईकला दानिश येईल प्रथमच समोर आरपीच्या. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफला प्रोडक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात ठेवल्यात. एक लॉंग ऑफ मध्ये, एक डीपिश मिड विकेट मध्ये. डीपिश काऊ कॉर्नर सजेस्ट करेन मी नितेश त्याला. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधला जो पट्टा आहे तो डीपिश काऊ कॉर्नरच्या रिझनने ओळखला जातो निश्चित. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम चेंडू. हा येतोय महत्वपूर्ण डॉट बॉल. 5 षटकांच्या लढतीमध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील बघणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटवर नेऊन ठेवतं. ते पर्सेंटेज जर कमी असेल ना तर निश्चितच तुमची धावसंख्या चांगली बघायला मिळेल आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर तुमची धावसंख्या निश्चितच कमी होईल. आणि हा चेंडू आता मात्र लोअर फुल टच प्रकारचा चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि चुकी होतीये. चुकीला माफी नाहीये आणि चांगल्या फलंदाजा झेल सुटला जातोय. 4 धावा देखील मिळल्या जात आहेत. गोलंदाजाचं मात्र आता मात्र इथं मोरल डाऊन होईल, कारण काय झेल सुटलाय. गोलंदाज अपेक्षा करत असतो, मी माझ्या माध्यमातून प्रयत्न करतोय, त्याला साथ मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते प्रत्येक गोलंदाजाची क्षेत्ररक्षकाकडून. मात्र इथं चुकी होतीये. 4 धावांनी मात्र धावसंख्या जवळ पोहोचली आहे 10 वरती. आणि हा चेंडू पुन्हा एकदा झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला झेल टिपलाय. तिथं मात्र पहिला जो झेल होता ना कुठेतरी तो थोडा डिस्ट्रॅक्ट झाला. तो कॅमेरामॅनचं जे पॅव्हेलियन बनवलाय, समोर रिक्षा देखील होती, ऑटो येत होती, वाहन येत होतं, थोडा डिस्ट्रॅक्ट झाला. चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होता, पण थोडीशी नजर हटली त्याची, डिस्ट्रॅक्ट झाला आणि तो झेल सुटला गेला त्याच्या माध्यमातून. मात्र आता चांगला झेल टिपला पुढच्या चेंडूवरती, त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला विकेट मार्गस्थ होताना दिसतोय. सोहेल बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय फानू. पहिल्या षटकात 10 धावा बघायला मिळतात आपल्याला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार झालाय तेजस म्हात्रे. मागच्या सामन्यात चांगलं षटक हाताळलं होतं, फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. ह्या सामन्यात सेकंड ओव्हर घेऊन डावखुऱ्याचा हा जबरदस्त गोलंदाज. आणि हा मात्र आता दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ब्रिलियंटली फिल्डेड, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षकाने काय केलंय नितेश, क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो केलाय. वेन यू आर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, आणि तेच केलंय. प्रयत्न चांगला झाला आणि फक्त त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 11.
आता मात्र चेंडू झुलकावून दिला एक साईडला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे जेलवरती येण्याचा प्रयत्न, चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. थोडासा आता मात्र धावायचा प्रयत्न करतात आणि चौकार येतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा कमी फट देत असताना तिथं झेल घेण्याचा प्रयत्न केला. निश्चित त्याला कुठली तरी अडचण आली, त्याच्या माध्यमातून इशारा आला इकडे पॅव्हलियनकडे. सूर्याचे तिरमाली बोलतोय का त्या झाडाचा काहीतरी अडथळा निर्माण झाला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला इनर सर्कलमध्ये घेतलाय. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंजेस केल्या गेल्यात. त्याला इनर सर्कलमध्ये घेतला. दुसरा क्षेत्ररक्षक त्याचा की तैनात केलाय. पुढील चेंडू तेजस मात्र याचा आता मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू फिरतोय, फिरून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 16. दुसरं षटक प्रगतीपथावर. गडचोळी संघाचा हा जबरदस्त गोलंदाज मात्र ह्या षटकात आता थोडीशी निराशाजनक कामगिरी बघायला मिळते, कारण क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. फानू ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला दॅनिश. तेजस मात्र ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू मिसगाईड केलाय. गती परिवर्तन, गतीवर स्वार होत असताना आता मात्र ह्या चेंडूवरती आपल्याला गती परिवर्तन बघायला मिळतंय. टोटली बिटन. डॉट बॉलची सांगता होतीये. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत बघायला मिळेल. 16 वरती पुढील चेंडू. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा स्लोअर बॉल, मात्र थोडंसं नियंत्रण हरवत असताना पंचाने मात्र आता दंडित केलाय. वाईटचा इशारा दिलाय, आदेश दिलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 17 वर बघायला मिळेल. 17. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी असतील या षटकातील. फानू आणि हा चेंडू आता मात्र टोळवलाय. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. जिथं पहिली चुकी झाली त्यानंतर आता मात्र 2 झेल टिपले गेले त्याच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद झालाय. दुसरी सफलता मिळत असताना तेजस मात्रेसाठी पहिली सफलता. नवीन फलंदाज आलाय रिहान. धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा मात्र आता चेंडू टोलवलाय. प्रयत्न केलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. आउट ऑफ हिज रीच. फक्त 2 धावा. 2 धावांवरती समाधान मांडलाय. निश्चित तिसरी धावाचा प्रयत्न करायला हवा होता, पण तसा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाला नाहीये. धावा मिळतील 2 षटकांची समाप्ती झाली. धावा बघायला मिळतात आपल्याला 19. धावसंख्या 19. नवीन गोलंदाज आलाय महादेव म्हात्रे, ज्याने 2 झेल टिपलेत. तोच आता मात्र गोलंदाजच्या भोवल्यावरती बघायला मिळेल. 2 षटकांची सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना महादेव मात्र बॉलिंग मार्कवर येत असताना धाव बघायला मिळतील आपल्याला. धावफलकावरती 19. 2 फलंदाज बाद झाल्यात. दानिश मात्र स्ट्राईकला असेल आता, सलामीवीर. 9 सेकंडला आपल्याला बघायला मिळतोय रिहान. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलेलं असेल, कारण 5 षटकाच्या लढतीमध्ये 2 षटक P1 आणि P2 दोन्ही षटक संपलेत. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आहे. बॉलिंग मार्कवर महादेव म्हणजे भोले शिवशंकर. जग में प्यारे 2 ही नाम, एक शिव, दुसरा जय श्रीराम. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना
महादेव याचा पुढील चेंडू, पहिला चेंडू या षटकातील आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न, यथोचित प्रयत्न आणि जोरात धावत येत असताना मात्र कुठेतरी जजमेंट चुकताय. ओव्हर रन करत असताना तिथला क्षेत्ररक्षक स्वतःवरती नाराज. प्रयत्न केला त्याने मात्र जजमेंट चुकला तिथं. 2 धावाने मात्र ह्या षटकाची सुरुवात होत असताना दानिशने आपल्या खात्यात 2 धावा अजून जोडल्यात. संघाच्या धावसंख्येत देखील 2 धावा ऍड होतील. त्या धावा बघायला मिळतील आपल्याला धावफलकावरती 21-21. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र चेंडू फिरतोय आणि एक धाव पळून काढली आहे. एक धाव मिळतीये. महादेव याचा मागील चेंडू मात्र शॉर्ट ऑफ गुड लेन होता, झुलकावून दिला होता मात्र टॉप एज लागून एकच धाव मिळवली. पुढील चेंडू सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आता मात्र महादेव याच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. या षटकातील पहिला डॉट बॉल बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्यावरती सिंगल, तिसरा डॉट. धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 22. 3 चेंडू झालेत. पुढील चेंडू आणि हा चेंडू लोअर फुल टॉस, कडक फटका टोलवला होता. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याचा बॉडीवरती चेंडू आदळून साईडला जातोय. एकदा मात्र मिळेल, अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 23. आता मात्र स्ट्राईकला बघायला मिळेल दानिश, सलामीवर फलंदाज. आणि हा चेंडू आता मात्र बॅट फिरवलाय, चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा. मात्र आता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी बघायला मिळते. कुठेतरी सूर्यप्रकाश आड येतोय आणि कुठलाही प्रयत्न तिथे त्याच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तिथे बघायला मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 25-25. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. तोच क्षेत्ररक्षक धावत येताना दिसेल. आता मात्र चांगला झेल टिपला गेला. आता मात्र कुठलीही चुकी होत नाहीये त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. खैरणे संघाचा एक सलामीवीर, चांगला फलंदाज मात्र आता बाद होईल, कारण चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. आता मात्र त्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय. या षटकाच्या सुरुवातीस त्यांनी देखील तसाच प्रयत्न केला होता, मात्र तिथं चुकी झाली. ओव्हर रन करत असताना त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी होत असताना जीवदान मिळालं. मात्र मागील चेंडूवरती कुठलीही चुकी न करता तो क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या बघायला मिळेल आपल्याला 3 षटकांची समाप्तीनंतर 25-25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तौशिफ. मैदान बिझी आहे मात्र नितेश, रहदारी चालूच आहे. निश्चितच संडेचा दिवस आहे म्हणून थोडी रहदारी कमी आहे. अदरवाईज कंटिन्युअस रहदारी मागच्या बाजूला आपल्याला दिसते. तिथं बिझी ग्राउंड आहे. इनफॅक्ट थोडंसं डेंजरस देखील आहे. मग क्षेत्ररक्षक तिथं मगाशी बघितलं महादेव तिथं क्षेत्ररक्षक करत असताना कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाला. नवीन गोलंदाज सचिन, ज्याने अंतिम षटक फेकलं होतं, निर्णायक षटक फेकलं होतं मागच्या सामन्यात. आता मात्र थोडंसं वेगावरती स्वार होत असताना नियंत्रण हरवताना वाईटने सुरुवात करतोय. धावा आपल्याला बघायला मिळतील 26. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. सचिन, ज्याने निर्णायक षटक फेकलं होतं मागे, आपल्या संघासाठी चांगली खेळी खेळताना प्लेअर ऑफ द मॅच म्हणून देखील पुरस्कृत केलं होतं. आता महादेव याच्या हातातला हा पुन्हा एकदा चेंडू विसावतोय. या इनिंग मधील त्याच्या माध्यमातून घेतलेला तिसरा झेल बघायला मिळतोय. 3 झेल अजूनपर्यंत त्यांनी टिपलेत.
सचिनला मात्र पहिली सफलता मिळते आणि चौथं यश मिळत आहे घनसोली संघाला. घनसोली 30+ संघाचा हा चांगला खेळ आता बघायला मिळतोय. घनसोली ब पहिल्या दिवसामध्ये घनसोली अ संघाने ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळवलाय. ब संघ चांगला खेळ साकारताना दिसतोय. नवीन फलंदाज अकबर. अदनान सरांचा नंबर कधी येईल? बॅट घेतली आहे. ही इज पॅडिंग अप. अकबर ही येते सिंगल घोषित क्षेत्रात बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या मागच्या बाजूला जर सांगायचं झालं ना, जर चेंडू पत्र्यावरच्या वर जातोय तर डिक्लेअर आहे, अदरवाईज तुम्हाला पळून काढायचे आहेत. धावसंख्या 27. सचिन याचा एक चांगला मारा बघायला मिळतोय. पुढील चेंडू आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू ऑफ साइडला टोलवलेला जबरदस्त फटका. अप्रतिम फटका. ऑफ साइडला फटके बघण्यासारखे असतात आणि जेव्हा जेव्हा ऑफ साइडला फटके येतील ना, जेवढं षटकाराला तेवढं कौतुक होतं ना, तेवढंच कौतुक ऑफ साइडच्या फटक्याला देखील मिळतात. कारण तो फटका बघायला तेवढा देखणा असतो आणि तेच चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळेल. फलंदाज अकबरने चांगला फटका डोलवला, ऑफ साइडला चौकार मिळवला आणि डगआउट म्हणून टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. सचिनचा पुढील चेंडू अजून एक आता मात्र वेगावरती स्वार. ॲग्रेशन बघायला मिळालं. मागच्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज ॲग्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना आता स्वतःवरती नाराज झाला आणि कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव धावून काढावीच लागेल. बिहाइंड द विकेट पळून काढायचे आहेत धावा. जसा मागे लागतोय आणि पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये एक चेंडू येतोय तर एक धाव पळून काढायची आहे. धावसंख्या 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बघायला मिळेल आपल्याला. 32. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण होईल. ती 4 षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक बघू कोणाची निवड होईल. शेवटचं षटक महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण या संघाचा या षटकात जर जास्त धावा आल्या तर खेळण्या संघाची बाजू भक्कम होईल. जर ह्या षटकात कमी धावसंख्या दिल्या तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे घनसोली ब संघ निश्चितच सुस्थितीत असेल. कारण धावसंख्या 4 षटकानंतर 33 आहे. वाजवी धावसंख्या उभारली आहे, पण ही धावसंख्या बघता दोन्ही संघ खुश असतील असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. कारण धावसंख्या 33च बघायला मिळते 4 षटकात. आणि गोलंदाज येईल आपल्याला बघायला मिळतोय मयूर म्हात्रे. मयूर ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर फलंदाज असेल तौशिफ. हा चेंडू शॉर्ट बॉलचा मात्र वापर केला गोलंदाजाने. फलंदाजाला मात्र तो यूज करून घेता आला नाहीये. बॅटची कडा घेतली, बिहाइंड द विकेट चेंडू गेला आणि त्या पडद्यावरती लागून पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये आला. तोपर्यंत एक धाव मात्र घेतली आहे. धावसंख्या 34 शेवटचा. आणि हा चेंडू आता पुन्हा एकदा खराब चेंडू. डगआउट मधून आवाज येतोय खेळणे संघाचा. वाईड बॉल, कारण नो बॉल पण झाला असता. बीमरचा देखील कॉल येतोय स्क्वेअर लेग पंचांचा. नो बॉल दिला गेलाय. इट मीन्स इट्स अ फ्री हिट. म्हणून डगआउट मधून आवाज आला होता. डगआउट मध्ये त्यांचे पाठीराखे ओरडले मार म्हणून, पण त्यांच्यापर्यंत जो वेळ होता त्या वेळेत त्यांनी मात्र सोडणं प्रथम प्राधान्य दिलं. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केला आहे आणि कनेक्ट करत असताना सरळ बाहेर पाठवलाय. हा येतोय दर्जेदार षटकार. जिथं निर्धास्त होता, बिंदास्त होता फलंदाज, त्याला माहिती हा फ्री हिटचा चेंडू आहे, कुठेही विकेट जाण्याचे चान्सेस नाही आहेत. आणि बिंदास्त असताना फटका जबरदस्त डोलावलाय बघायला मिळतोय षटकार. धावसंख्या आता मात्र 47 वरती जाऊन पोहोचली आहे.
शेवटचा अखेरचा अंतिमचा निर्णायक चेंडू, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी म्हणून उल्लेख करेन मी ह्या चेंडूचा. 47 आणि हा चेंडू आता मात्र एक धाव मिळते. 48 धावसंख्या 5 षटकांची समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळेल. 49चं टार्गेट असेल. 49. धावा काढल्यात प्रथम फलंदाजी करत असताना आणि 2 पॅनल्टीचे देखील ऍड होतील. कारण घनसोली ब संघ प्रॉपर ड्रेसिंग मध्ये नाही आहे एक प्लेअर. त्याच्या 2 धावा देखील त्यांना मिळतील. म्हणजे धावसंख्या धावपळावरती बघायला मिळतील आपल्याला 50. 51चं टार्गेट असेल घनसोली संघासाठी. 51 रन्स इज द टार्गेट. आणि शिस्त ठेवली 30+ ने. कुठेतरी चुकी करत असताना घनसोली ब संघ त्या 2 धावा निश्चितच महागड्या ठरतील. तशी मात्र सुरुवात फानूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. इथे फलंदाजी करणार मात्र संघ निराश असेल. कारण अशा सुरुवातीच्या अपेक्षा फलंदाजी करणारा संघ निश्चितच करत नाही. त्यांना अपेक्षा असेल एक चांगल्या फटक्यांची, चांगल्या चौकारांची, चांगल्या षटकारांची. मात्र आज फानू जशी गोलंदाजी करतोय ना तसं त्याला बांधून ठेवण्यात यश मिळालंय. लगातारचे 3 डॉट्स आलेत आणि आमच्या माध्यमातून नेहमीच चर्चा होते डॉट बॉलसाठी. जेवढे डॉट बॉल जास्त तेवढा फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला जाणार निश्चितच. कारण ते पर्सेंटेज तिकडे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुढे येऊन सरसावून खेळलाय. अगोदरचे चेंडू इनसाइड क्रीच मधून खेळण्याचा प्रयत्न आणि 3 डॉट आले आणि आता मात्र पदल आले ते बघायला मिळालं. पुढे येऊन सरसावून टाइम केला. जस्ट टाइम इट टू द परफेक्शन फॉर द 4 रन्स. या चौकाराने मात्र धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होत असताना वाईल चेसिंग 51 रन्स.
4 धावा मात्र आता धावपळकावरती बघायला मिळतील आपल्याला. फानू वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क. हा चेंडू आता मात्र जोर कस टोलवला. चेंडू हवेत आहे. दानिश जेल खाली येण्याचा प्रयत्न आणि व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ जेल. कॅच दिस इज दानिश. एक चांगला खेळाडू आहे. सलामीला येतो, चांगली फलंदाजी करतो. क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑन सारख्या प्रमुख जागा आहे ती. जर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना मित्रांनो, तर लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण त्या दिशेने जास्त चेंडू जातात नेहमी आणि त्या चांगल्या क्षेत्ररक्षकाला चांगल्या जागी ठेवलाय आणि त्यांनी भूमिका देखील चांगली बजावली. त्याच्या माध्यमातून चांगला रनिंग झेल टिपला गेलाय. चांगले सेफ हँड्स बघायला मिळालेत. पहिल्या विकेटचा पतंग महादेवने चौकात डोलवला. त्याच्यानंतर गोलंदाजाने चांगला चेंडू डिलिव्हर केला. क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळाली. पहिला फलंदाज बाद होताना दिसतोय अवघ्या 4 धावसंख्येवरती वाईल चेसिंग 51 रन्स. मयूर नवीन फलंदाज ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं, तो फलंदाजसाठी सज्ज आहे. डावकऱ्या त्याचा फलंदाज आहे. थोडीशी डोकीदुखी होईल आता मात्र खेळणे संघाची क्षेत्ररक्षकाची. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र ग्राउंड शॉटने खेळवला आहे. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चुकी होतीये. एकदम मात्र मिळते. एकच धाव मिळेल. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता, त्याच्या माध्यमातून थोडी चुकी झाली. पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावा बघायला भेटतात आपल्याला धावपळकावरती 5. फक्त 5. फक्त का? कारण टार्गेट मोठं आहे. जिथं तुम्हाला 10.20 ची सरासरी राखायची होती, तिथं पहिल्या षटकात फक्त 5 धावा बघायला मिळतात. 5 षटकांची ही लढत. 5 षटकात 51 धावांचा टार्गेट सेट केलाय खेळणे संघाने. 5 मध्ये 51 ची गरज असताना, म्हणजे 10.20 ची सरासरी राखत असताना पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात 5. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणेन मी. धावसंख्या फक्त 5. आता मात्र थोडंसं अडचणीत असेल. नवीन फलंदाज आलाय लोमान. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने चांगलं षटक फेकलं होतं, आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं होतं. 4 धावांचं षटक, त्यात 1 बळी, आणि तिथे कुठेतरी आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवला होता आणि आपल्या संघाला फिनिशिंग लाईनच्या पार नेलं होतं. लोमान, त्याच्या समोर फलंदाज मयूर. दर्शक आणि दर्शक काय माहिती का, क्रिकेट खेळच असा आहे आणि प्रेक्षकाचं कौतुक असेल. द्या हातात जवळजवळ एक 4-5 किलोचं सामान असलेली पिशवी आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. आता फटका बघा, दानिश तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. पुरेपूर आपल्या शरीराला झोकून दिलं त्या चेंडूवरती आणि काय क्षेत्ररक्षण गेलाय. फक्त आणि फक्त 1 धाव. आपण चर्चा करत होतो त्या प्रेक्षकांची. क्रिकेट खेळच असा आहे मित्रांनो. प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला कुठेही बघायला मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत असला ना तरी तो प्रेक्षक थांबून मॅच बघणार. जर आपण एखादा टीव्हीचा शोरूम बघितला, क्रिकेटची मॅच चालल्या, त्या टीव्हीच्या शोरूमच्या बाहेरची गर्दी किती वेळा बघितलं असेल आपण. आता या मैदानात ते प्रेक्षक हातात तेवढी जड पिशवी आहे, तरी तिथं मॅचचा आनंद घेत असताना दिसत आहेत. आणि क्रिकेटने आपल्याला दिलेलं प्रेम आहे, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आहे. 1932 साली क्रिकेटला सुरुवात झाली आपल्या. सी.के. नायडू यांच्या अंडरमध्ये खेळत असताना पहिला चेंडू खेळला गेला लॉर्ड्समध्ये, लॉर्ड्सच्या त्या मैदानावरती इंग्लंडमध्ये. त्याच्यानंतर त्याच मैदानावर तब्बल 51 वर्षांनी 1983ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपण ते वर्ल्ड कप जिंकलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची नीम राखली गेली त्यावेळी. आणि तिथून जो प्रवास क्रिकेटचा चालू झाला आणि तेव्हापासून जे क्रिकेट प्रेमी ह्या खेळाबरोबर जोडलेत त्यांची काही सीमा नाहीये. अगणित क्रिकेट प्रेमी आहेत. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इट्स अ डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षणाच्या बळावरती आणखी एक डॉट बॉल बघायला मिळतोय. धावसंख्या स्थगित, सीमित, खुंटीत, फक्त 6. या षटकात 1 धाव आली आहे. अजूनपर्यंत चेंडू टाकून झाले आहेत 2. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा येतोय डॉट. चला, क्षेत्ररक्षण प्रत्येक वेळेत चेंजेस करतात. हा चेंडू आता मात्र सचिन एक दर्जेदार फलंदाज आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये त्याचा क्लास दाखवला आणि ह्या सामन्याची सुरुवात आता मात्र हा चेंडू फेस करत असताना त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. चौकार मिळवलाय.
धावा बघायला मिळतील आपल्याला 10. पहिल्या सामन्यात खेळत असताना सचिनने चांगला खेळ साकारला. फलंदाजी करत असताना 35 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याचं योगदान ते महत्त्वपूर्ण होतं. आणि या सामन्यात प्रश्नचिन्ह काय असेल तर ह्या सामन्यात तसा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह असेल. सुरुवात चांगली केली आहे, चौकार आला आहे, पण अजूनही टार्गेट खूप मोठा आहे, खूप लांब आहे. दिल्ली अभी बहुत दूर है. जसा चौकार आलाय थोडासा तर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना गोलंदाज लोमान. बेस्ट वर्सेसची बेस्टची लढत. पहिल्या मॅचचा सामनावीर दोन्ही आमने सामने. घणसोली ब संघाकडून सचिन, खैरने संघाकडून लोमान यांनी दोघांनी पहिल्या सामन्याचं पारितोषिक सामनावीरचं पारितोषिक पटकावलं आहे. हा येतोय व्हाईट बॉल. दोन्ही खेळाडूंचं कौतुक असेल, कारण दोघांकडे कसब आहे, कला आहे, कौशल्य आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न काय असेल, मॅच टेम्परमेंट. मॅच टेम्परमेंट ह्या क्षणाला कुठला खेळाडू प्रस्थापित करेल त्याच्यावरती लक्ष लागलं असेल प्रेक्षकांचं. हा चेंडू लोमांचा डावखोऱ्या, त्याचा हा गोलंदाज वेगावरती स्वार होत असताना फलंदाज अगोदर हवी झाला, आता गोलंदाज हवी होताना दिसतोय. तुम्ही चौकात टोलवला, पण माझ्याकडे देखील कसब आहे, मी देखील कमबॅक करू शकतो. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र चुकी होते, जेल निसटतोय. जीवदान मिळालं, एक चांगल्या फलंदाजाला जीवदान मिळालंय, झेल सुटतोय. हा जीवदान कितपत डोकेदुखी ठरेल हे बघणं खूप महत्वपूर्ण असेल, कारण सचिनकडे क्लास आहे. धावसंख्या 12, 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईकला येताना दिसतोय. डिपिश लॉंग ऑन मध्ये, डिपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलाय. ऑफ साईडला पॅक क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. लोमानेचा ह्या पुढचा चेंडू, आणि हा चेंडू आडवी बॅट फिरवले, पण कनेक्शन मात्र काही करता आला नाही तिथं. हा येतोय डॉट बॉल. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावा बघायला मिळतील आपल्याला धावफलकावरती 12, 12. पहिल्या षटकात धावसंख्या बघायला मिळाली 5, दुसऱ्या षटकात 7. म्हणजे कुठेतरी आता बॅकफूटवर आहे फलंदाजी करणारा संघ म्हणजे घणसोली ब. कारण जिथं षटकाची सुरुवात, इनिंगची सुरुवात करत असताना 10.20ची सरासरी राखत असताना 2 षटकात फक्त आणि फक्त 12 धावा. आता उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि धावांची गरज असेल 39, म्हणजे 13ची सरासरी येऊन ठपले. जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल त्याचा रन रेट वाढणार, आणि प्रत्येक डॉट बॉलने रन रेट वाढतच जाणार. अजूनही रिच मध्ये आहे स्कोर, 13 मध्ये 39 होऊ शकतात. एक चांगला खेळ साकारला, 1-2 चांगले फटके. पुन्हा एकदा घणसोली ब संघ उत्साहात येईल, जोशात येईल, आत्मविश्वासाने खेळताना दिसेल. पण गरजेनुसार ते फटके येणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल, आणि ते फटके कोणाच्या बॅटमध्ये येतील ते बघणं महत्त्वपूर्ण असेल. आता घणसोलीच्या खेम्यामध्ये त्यांच्या पाठीराख्यांचा देखील विश्वास असेल, सचिन खेळेल. मागच्या सामन्यात खेळ साकारलाय, पण ते विश्वासास पात्र खेळी या मॅचमध्ये त्याच्याकडून होईल का हे बघणं ही देखील तेवढंच इंटरेस्टिंग असेल. नवीन गोलंदाज सुफियान. ड्रेस कोड जबरदस्त आहे खेळणे संघाचा. टेनिस क्रिकेटचं चित्र बदलत चाललंय खूप. 18ला 33ची गरज. ला 39ची गरज आहे, सॉरी. 3 षटक 39, 13ची सरासरी. हा चेंडू आता मात्र सुरुवात थोडीशी खराब होतीये. पंच तटस्थ आहेत आणि अनुभवी पंच आहेत. गोलंदाज पंचांना सांगत होता एक योग्य जागी चेंडू गेलाय, इट इज इनसाइड द लाईन, पण पंच चलाक हुशार अनुभवाचं शिदोरी पाठीशी असलेले हे पंच वाईट घोषित केलाय. एक धाव मात्र स्कोर बोर्ड वरती दिसेल आपल्याला ऍड होताना 13.
हा सचिन यात्रामध्ये पुढे येऊन सरसावून खेळलेला फटका, अप्रतिम फटका. वन बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार बघायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे 17-17. सचिन दुसरा चौकार बघायला मिळतोय त्याच्या बॅटमधून. जर घनसोळी ब संघाला ह्या सामन्यात विजय प्रस्थापित करायचा असेल तर सचिन याला चांगलं खेळावं लागेल. अजूनपर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, क्लास आहे, टॅलेंट आहे, टेम्परमेंट पण जबरदस्त आहे. ते मागच्या सामन्यात बघितलं, फलंदाजी करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना त्यांचं टेम्परमेंट आम्ही बघितलंय. गेम सेन्स पण चांगला आहे त्यांच्याकडे. पुढील चेंडू, हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, पंच वळले, दोन्ही हात समांतर, याचा अर्थ तो चेंडू अवांतर. अजून एक चेंडू अवांतर स्वरूपात बघायला मिळतो ह्या षटकातून. थोडीशी महागडी होत चाललेली गोलंदाजी. धावसंख्या 18. हा चेंडू आता मात्र बिमार, इट्स डेफिनेटली बिमार. अँड नो बॉल वरती येतो हा षटकार, संजीवनी देणारा षटकार सचिन याच्या बॅट मधून बघायला मिळतोय. सामना मात्र आता कलाटणी घेताना दिसेल. एकच चेंडू झाला, अजूनपर्यंत चेंडू पुरवायचा आहे, जुना चेंडू. या 7 धावेनिशी मात्र स्कोर सांगतोय मी तुम्हाला. स्कोर पोहोचला आहे प्रवीण सर 25. माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत असलेले प्रवीण, त्यांचं मी ह्या स्पर्धेमध्ये 30+ ह्या मंचावरती सहर्ष स्वागत करतोय. नवीन फलंदाज आलाय मात्र आता खेळपट्टीवरती बघायला मिळेल आपल्याला नॉर्थ सेकंडला. दादा बॅटर कोण आहे? हर्षल. आणि हा आता मात्र सचिनने पुढे येऊन सरसावून खेळलाय आदनान जेलकाली, आणि ह्या मॅचची मोठी विकेट बघायला मिळते. सचिन बाद झालाय. स्वागत असेल सर आपलं आणि त्यांच्या मित्रपरिवारांसह करंजी सर इथे उपस्थित झाल्यात. त्यांचं सहर्ष शब्द शुभनाने मी स्वागत करतोय. आपण बघताय, आपण अनुभवताय 30+ हा थरार दिवा कोळीवाडा 30+ आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2025. 3 दिवशी चालणारी ही स्पर्धा, आणि ह्या स्पर्धेमध्ये कित्येक नामांकित संघांनी सहभाग नोंदवलाय. पहिल्या दिवसामध्ये जर उल्लेख केला तर घनसोली अ संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये बेलापूर संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. आणि आजच्या आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघूया कुठला संघ आजच्या दिवसामध्ये पुढे सरसावेल. सध्याच्या विद्यमान लढत आपण बघतोय घनसोली ब वर्सेस खैरणे, आणि आता मात्र आल्या चांगला प्रहार केलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. विशाल याने नंबर 15च्या जर्सीमध्ये आलेला हा क्लॅरिटीने आलाय, त्याचा माइंड क्लिअर आहे. मला आक्रमकतेने खेळायचं आहे आणि चांगल्या पॉझिटिव्ह इंटेंटने खेळायचं आहे असं चित्र स्पष्ट करत असताना, आणि क्लिअरिटी अँड इंटेंट इज द प्राइसलेस डॉलर इन द क्रिकेट फॉर्मॅट. तुमच्याकडे इंटेंट चांगला असेल आणि त्या इंटेंटला क्लॅरिटी जर चांगली असेल तर निश्चितच तुम्ही चांगला खेळ साकारू शकता. आणि आल्या षटकाराने सुरुवात करतोय आपल्या इनिंगची. खूपच महागडं असं षटक बघायला मिळत आहे. आता मात्र ऑफ साईडला डोलवलाय, तिथं प्रोटेक्शन आहे, इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. आता मात्र अजून एक फलंदाज धाव बाद, हर्षल बाद झालाय. चुकी कुठे झाली आहे? चुकी तुम्ही स्टार्टच घेत नाहीये. जिथं स्टार्ट तुम्ही घेत नाही तिथं तुम्ही थोडाफार शॉर्ट होणारच, आणि त्याचा पुरेपूर फायदा कोणाला मिळतो तर क्षेत्ररक्षकाला मिळतो, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळतो. तुम्ही नॉन स्ट्रायकरला असताना तुम्ही पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे, स्टार्ट घेणं गरजेचं आहे, आणि ती स्टार्ट तिथं विशालच्या माध्यमातून बघायला मिळत नाही. आणि फलस्वरूप काय झालं, ते धावाच्या स्वरूपात बाद झालाय. या षटकातील अजून एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या झाली 34, अजून 13ला 17ची गरज. अदनान सर, धावसंख्या धावपळकावरती 34, अजूनही 17 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज चेतन.
महागडं षटक खेळणे संघाच्या दृष्टिकोनातून शेवटचा चेंडू ह्या षटकातील आणि हा चेंडू मात्र आता कनेक्ट केलाय. चेंडू जात आहे वन बाउन्स ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू 38. आता 12ला 13ची गरज असेल. ह्या षटकात 26 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आता 12ला 13ची गरज. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला टीम दिवा अ वर्सेस शिरवणे अ दोन्ही संघाने सज्ज राहायचा आहे. आणि दिवा इज ऑल इज सेट. व्हाईट जर्सी जबरदस्त दिसतीये. या उन्हात पांढऱ्या जर्सीच्या चमकताना दिसतील. आदरणीय सन्माननीय निलेशदादा पाटील. आणि तिथं पण गोल्डन कलर दिसतोय आपल्याला. जी पाठीवरती नावं आहेत ना नितेश, गोल्डन कलरने दिलेत. तिथं पण गोल्डन कलर दिसतोय. द गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई आदरणीय सन्माननीय निलेशदादा पाटील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि अथक प्रयत्नाने ही स्पर्धा आपण बघतोय. आणि मंचावरती उपस्थिती आम्हाला लाभली आता आदरणीय सन्माननीय नगरसेवक करंजी बडवी सर. या सामन्याचा आस्वाद घेत असताना नवीन गोलंदाज आशर. नवीन गोलंदाज आशर. पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र चांगलं षटकं फेकली होती. मात्र तिसऱ्या षटकात त्या 2 षटकांवरती पाणी फेडलं तिसऱ्या गोलंदाजाने. आता चौथं षटक घेऊन आलाय आशर. आणि हा चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुलकावून दिलाय. सामने परोसवादारा हक से खाना. आणि समोर दिलेल्या चेंडूला सहज झुलकावून दिलाय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हा येतोय मॅचच्या हवा काढणारा षटकार. कारण 12ला 13ची गरज असताना हा षटकार आलाय. आता मात्र 11ला 7ची गरज असेल. धावसंख्या धावपळकावरती बघायला मिळेल आपल्याला 44. घनसोळी ब संघ चांगला खेळ साकारत असताना आता मात्र येतोय हा अजून एक दर्जेदार फटका. अजून एक चौकार. कुठेतरी जबरदस्त खेळ साकारत असताना हा फलंदाज आपल्या संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू फेस केले चेतनने. 2 चेंडू 10 धावा. अठ्ठेचाळीस धावा धावपळकावरती बघायला मिळतील आपल्याला. 1 शॉट अवे फ्रॉम द विन. जस्ट 3 रन्स नीडेड. दिस इज वाइड बॉल. वाईड बॉल. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाला होता फलंदाज देखील. कुठं प्रश्न करत होता डगआउट मध्ये. आणि हा चेंडू आता मात्र बाद. 2 धावांची गरज असताना चेतन मात्र बाद होतोय. आणखी एका फलंदाजाला आता पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. कारण धावसंख्या धावपळकावरती 49 आहे. अजूनही 2 धावांची गरज असेल विजयासाठी. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. प्रवीण भोईर नवीन फलंदाज. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट टाइम इट टू द परफेक्शन. आणि विनिंग शॉट बघायला मिळतो आपल्याला प्रवीणच्या बॅट मधून. अभिनंदन घनसोली टीम. घनसोली अ ने प्रवेश मिळवलाय पहिल्या दिवसामध्ये. घनसोली ब पण आता मात्र पुढे वाटचाल करताना दिसते. म्हणजे घनसोली संघाचा खेळ चांगला